आपल्या ठिकाणी उमेश देखील आहेत. आपल्या त्यांचे गुण देखील जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने या ठिकाणी उमरेचं वातावरण आहे. आता ते शिवसेनेचं काम करतायत, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी देखील काम पूर्ण झालेत असे देखील काही कार्यकर्ते होतात. दादा, आता या ठिकाणचे उमेदवार, आता जिल्हा परिषद वारंवार आहे, पंचायत समितीचे उमेदवार आहेत, जिल्हा परिषदचे उमेदवार आहे. आता तुम्ही शिवसेनेचं शरदांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतायत. कशा पद्धतीने पाडलं जड वाटतंय, या ठिकाणी काय काय विकास निधी पार पडला? काय झालंय, ही पंचवार्षिक जी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती, अजून अजितदादा गेल्यामुळं निवडणुकीत काय म्हणावा तशी निवडणूक रंगलेली नाही अजून. तरी माझ्या आजपर्यंतच्या अंदाजानुसार इथं मंगेश अण्णाचं आणि जयश्री अण्णा पोट्यांचं पारडं जड राहील. आणि शरददादांच्या बाबतीत म्हणाल तर शरददादांनी आमच्या म्हणजे त्यांच्या आमदारकीच्या काळात चांगल्यापैकी निधी आम्हाला त्या काळात दिलेला आहे त्यांनी. आणि सध्याच्या काळात जिल्हा परिषदेत अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे ग्रामपंचायती कार्यक्षम झाल्या. ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे फंड मिळत नाही. आणि आमदार आहे तर आमदार 144 गाव, आमदार कोणाला निधी देणार असा प्रश्न होतो. तरी दादांनी आता काही कामं दिलीत, आमच्या गावात भूमिपूजन झालेली आहे, कामं चालू होती. सध्या तरी धनुष्यबाणाचं पारडं जोड आहे इथं. कसं पारडं जड म्हणजे लोकांची काय मंगेश अण्णा बाबतीत सहानुभूती आहे का ऍडव्होकेट विजय कोरडे यांनी नौकाचे आहे? सहानुभूती हा विषयच नाही ना आमच्याकडं. आम्ही मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आम्ही उत्तूर गटात, आमचा गट उत्तूर पिंपरी होता, गट दुसरा. आता हो, आणि अण्णा त्या गटात होते, त्यांचा पिंपवंडी मला वाटतं तो वेगळा गट होता. त्या गटात काय आमचं मतदान नव्हतं मागच्या वेळेस. मग अण्णा पडले त्याची सहानुभूती, आमच्याकडे यायचं काही काम नाही. पण आमच्याकडे अण्णा जरी मतदान पण अण्णा एक मताने पडले, ते सगळ्यांना दुःख वाटली त्यावेळेस, अजूनही वाटते तो भाग नाही. पण आता ह्या मतदारसंघात आपल्या आता जो आळा पिंपवडी नवीन झालाय, हा आमची गावं त्यांच्याकडे नसताना सुद्धा ते आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. आमच्या दशक्रिया, कोणाचे 5.5 महिने, कोणाचं लग्न, म्हणजे आरक्षण लागायचं गट काय नाही, काय विषय नव्हता तो. काय त्याच्या आधीपासून अण्णा कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ते काय आमची मतं त्यांना पाडावीत म्हणून नव्हते, ते त्याच्या आधीपासून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि माझ्यासारखा गावातला एक तरुण कार्यकर्ता माझ्यासारख्याच्या पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांना जेवढं शक्य होईल, त्यांच्याकडे काय सत्तापद नव्हती तुम्हाला विकास नाही द्यायला, पण आमच्या सुख दुःखात ते कायम सहभागी राहिले. ऍडव्होकेट विजय कोरडे एक नौकाचार आहे, काम करण्याचं त्यांच्याकडे देखील स्किल आहेत. त्या ठिकाणी कार्यक्रम देखील चांगल्या पद्धतीने तातडीने लोकांना मदत देखील करतायत. नाही, मदत करणं आज ठीक आहे. तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, निवडणुका जवळ आल्यात म्हणून तुम्ही मदती करत असाल तो उपयोग नाही त्याचा. आम्ही समाजकारणात राजकारणात आहोत. आम्ही मी ग्रामपंचायत सदस्य, माझी बायको मागच्या 5-6 वर्षात सरपंच होती उमरच. तुम्ही आज निवडणूक आली म्हणून मदत करून उपयोग नाही काही. आज लोकांच्या आडी अडचणी दररोज येईल. आज तुमची 1,000-500 रुपयाची मदत ही आयुष्यभर पुरणार नाही. लोकांच्या मूलभूत कामं झाली पाहिजेत, लोकांच्या आडी अडचणी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. लोकांना पावला अडचणी आहेत, आम्ही पाहतोय, आम्ही समाजाच्या कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे लोकांच्या सुख दुःखात अडचणी सोडवण्याचा उमेदवार पाहिजे. 100% लोकांच्या आडी अडचणी किती, चला तुम्हाला दाखवतो किती बांधावखानांचे रस्ते व्हायची पडले, लोकांना जायला अडचणी, पाऊस झाला का वावरात जात येत नाही लोकांना. का ते राष्ट्रवादीच्या मार्फत होऊ शकतं ना. पण तुम्ही आता निवडणूक लागली 2 महिने, तुम्ही आमच्या संपर्कात आले, आम्ही कसं काय तुमच्यावर विश्वास ठेवा? उद्या निवडणूक आली, निवडून आली, तुम्ही गेले परत तुम्हाला शोधाय कुठे यायचं? आम्ही अण्णाला कधी हाक मारू ना, फोन करू अण्णाला, कधी घरी जात येईल अण्णाचं, म्हणजे दांडगा संपर्क. 100% विशेष नाही. आता तालुक्याचे आमदार सोनवणे शरददा आहेत, त्यांचा देखील विकास निधी या गावात आहेत. आता त्यांचं या ठिकाणचं गुडविल मागच्या त्यांच्या विधानसभेच्या याच्यासाठी देखील त्यांना जास्त मताधिक्य होतं. कसं तसं मताधिक्य मंगेश अण्णाचं देखील राहील का, काय राष्ट्रवादीला वाढेल काय? मागच्या निवडणुकीला विधानसभेला मी स्वतः शरददादांचं काम केलं नव्हतं, कारण शेरकर कुटुंबाचे निर्देशक शेरकरांचे माझ्या वडिलांचे अत्यंत गौरवाचे संबंध असल्यामुळे, सत्यशील दादाचे माझे संबंध चांगले असल्यामुळे मला सत्यशील दादांबरोबर राहावं लागलं. मागच्या निवडणुकीला सत्यशील दादांबरोबर होतो, पण त्याच्या आधीच्या निवडणुकीला मी शरददादांचं काम केलं. शरददादांचा पराभव ज्या निवडणुकीला, त्या निवडणुकीला मी शरददादांबरोबर शरददादांची इथली सगळी जबाबदारी मी सांभाळली होती. पण मागच्या निवडणुकीला शेवटी राजकारणाच्या जागी ठेवायचं असतं म्हणून मी या मागच्या निवडणुकीला सत्यशील दादावर होते. सत्यशील दादांना 2 नंबरला होते, शरददादांना 1,011 मताची आघाडी मिळाली होती. तेवढी आघाडी मिळायला पाहिजेच, कारण आता मागच्या वेळेस आम्ही नव्हतो, आम्ही प्लस झालो. म्हणजे आता काय वाढेल का आकडेवारी? वाढणार नाही, काय होणार आहे आता गंमत आहे, सांगतो तुम्हाला, फॅक्ट सांगतो. आता उगाच वाढेल मी काय म्हणणार नाही.
मतदार याद्यांचे आकडे फुगवट्याचे, तुम्ही डोक्यात घ्या, मतदार याद्या बघा, मतदार याद्या आकडे फुगवट्याचे. तुमचे 3,500 लोकांची मतदार यादी असेल तर 300, 200, 100, 150 मयतच आहेत. बरोबर. बाहेरची मतदान टक्केवारी घसरणार. टक्केवारी घसरणार. आणि त्यात तुम्ही लीडचं म्हणाल तर लीड मंगेश अण्णाला आणि दोन्ही धनुष्यबाणाच्या दोन्ही उमेदवारांना. काय या जिल्हा परिषदचा विजय कॅन्डिडेट कोण असो? मंगेश अण्णा. आणि मी समाजाला माझी 100% विनंती आहे, कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. आज प्रलोभन मिळेल, आज वणीला जाऊन येऊ. वणीला जाणं काय आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला काय अवघड नाही, आपण वणीला जाऊन येऊ शकतो. पण इथून पुढे 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची किंमत काय आहे ना हे माझ्यासारख्या माणसाला माहिती. म्हणजे विकास निधी भेटला नाही तर वाड्या वस्त्यांचा शेतीचा रोड होणार. वणीला एकदा जाऊन आले तुम्ही म्हणजे झालं का, संपलं का आपलं सगळ्या अडचणी संपल्या का? नाही ना संपणार. पावला पावला अडचणी. डांबरीकरण झालं का 4थ्या दिवशी खड्डा पडतोय डांबराला. कोणच्या जायचं आपण? वणीच्या ऐक जायचं का, सप्तशृंगी माते का जायचं? नाही ना. कामाचा माणूस पाहिजे, काम झालं पाहिजे. त्यासाठी कार्यक्षम माणसाच्या मागे सर्वांनी उभं राहावं अशी माझी विनंती आहे. आणि गेल्या 5 म्हणजे माझी बायको जेव्हा सरपंच होते त्यावेळी जिल्हा परिषद माध्यमातून प्रचंड विकास कामं झाली. आणि जिल्हा परिषद हा अत्यंत महत्वाचा स्रोत आहे ग्रामीण विकासासाठीचा. जिल्हा परिषदला निधी डायरेक्ट वरून केंद्राकडून देखील येतो काही प्रमाणात. एक ठिकाणी डीपीडीसी मधून देखील त्यांना तरतूद असते, चांगल्या पद्धतीने निधी असतो. जिल्हा परिषदेला स्वतःचा फंड असतो, डीपीडीसीचा फंड असतो. डीपीडीसी समजा ह्या आपल्या आमदार खासदारांना चांगल्यापैकी पैसे मिळतात, जिल्हा परिषदेला मिळतात नाही असं नाही. जिल्हा परिषद स्वतःचा फंड असतो. वैयक्तिक गुडविल नाही, जिल्हा परिषदेचा स्वतःचाच फंड असतो. जिल्हा परिषदचा सदस्य तुमचा जर कार्यक्षम असेल आणि तो जर त्याला जर तुमच्या मूलभूत अडचणींची जाण असेल तर तो 100% तिथून पैसे आणू शकतो तुमच्यापर्यंत. आता जिल्हा परिषद सत्ता आतापर्यंत स्वर्गीय अजित पवार यांच्याकडेच होती. काय वाटतं आता या ठिकाणी बदल होईल का? काय काही उमेदवार राष्ट्रवादीचे सहानुभूती म्हणून अजित पवारांचे देखील म्हणतात की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार विजय करा. नाही असं नाही, हे चुकीचं आहे. कारण अजितदादाच होते, काही प्रश्न नाही. कामाच्या बाबतीत त्यांचा उर्वक, त्यांचा अनुभव, प्रशासकीय अनुभव दांडगाच होता. काम करून घ्यायची त्यांची पद्धत फार जबरदस्त होती, असं माणूसच नव्हता. परंतु म्हणून अजितदादांना श्रद्धांजली म्हणून मत मागू नका ना. तुम्ही जबाबदार आहेत ना, तुम्ही उभे राहिलेत निवडणुकीला, तुम्ही तुमच्या ताकदीवर मत मागा ना. अजितदादा गेले, अजितदादांच्या शेवटी काम तुम्हाला करायचं, काम तुम्हालाच करायचंय, बरोबर ना. विकास निधी भांडून आणण्याची जबाबदारी तुमचीच आहे. तुम्ही कार्यक्षम असाल तर भांडून आणाल ना, त्याची कशा आणणार? दादा होते तोपर्यंत बरोबर. दादा पण दादांना ही श्रद्धांजली ठरू शकणार नाही. उलट दादांचं म्हणणं होतं कामाची माणसं द्या. असं अजितदादांची तुम्ही किती भाषण आहे का? आता आपण पाहतोय दररोज अजितदादांची किती भाषण आहेत अशी, काय कामाची माणसं निवडून. आता काही उबाटाची देखील ताटातूट झाली. काही उबाटाचे कार्यकर्त्यांच्या विचारात न घेता काही उबाटा आता शिवसेनेला जॉईन झालेत, काही उबाटावाले राष्ट्रवादीच्या काळाला युती करून तिकडे जॉईन झाले. काय झाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे त्यांची आता शिंदे साहेब बाजूला निघाल्यापासून मशाल निशाणी घेतली. मशाल निशाणीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी किती वेळा मतदान केलं जुन्नर तालुक्यात? एकदा नाही केलं. मागच्या वर्षी तुम्ही 2 निवडणुकांना तुम्ही कोणाला द्यायला सांगितलं? तुतारीला. आता कोणाला द्यायला सांगता? गाड्याला. म्हणजे यांच्याशी तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला. म्हणजे पहिल्यापासून शिवसैनिक विरुद्ध घड्याळ राहिले. होतच ना, पहिल्यापासून आहेच ना ते. आमचे बाळासाहेब लढलेत 4 वेळा. 4 वेळा बाळासाहेब लढलेत. कोणाविरुद्ध? काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध. काय राष्ट्रवादी 60-40 होईल की कशा पद्धतीने नियोजन असेल? कुठे? इथं गावामध्ये ना. इथं 60-65-70% शिवसेना जाणार ना धनुष्यबाण. नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणचे उंबरजचे एक मुरब्बी नेते म्हणून ग्रामपंचायत मध्ये देखील त्यांनी वर्चस्व चांगल्या पद्धतीने गाजवलेलं होतं. त्याच पद्धतीने या ठिकाणचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीने मंगेश अण्णांचं पायडजर, विजय कुराड्यांचं कशी कमतरता हे देखील त्यांनी या माध्यमातून सांगितलं आहे. गणेश पोटे, जुन्नर प्राईम, उंबरज.